महाप्रसादाला नेतो असे सांगत शेतात नेले आणि केले अतिशय घृणास्पद कृत्य। महाप्रसादाला नेतो असे सांगून एका 23 वर्षाच्या तरुणीला शेतात नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्याची अतिशय घृणास्पद घटना अमरावतीमध्ये घडली आहे। अमरावती जिल्ह्यामधील वरुड तालुक्यातील मालखेड येथे हा गुन्हा घडला। या प्रकरणी शेंदूर जनाघाट पोलिसांनी 5 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत। मिळालेल्या माहितीनुसार सर्व आरोपी मालखेड येथील रहिवासी आहेत। आरोपींपैकी एक जण हा पीडितेच्या कुटुंबियाच्या ओळखीचा आहे। त्यानेच पीडित महिलेला महाप्रसादाकरता नेतो असे सांगून तिला घरून घेऊन गेला। रात्रभर त्याने तिला घरीच ठेवली। त्यानंतर 28 तारखेला तो तरुणीला गावी सोडण्यासाठी निघाला। त्याने तिला बाईकवर बसवली, मात्र गावी न नेता तिला शेतात नेले आणि एका खोलीत नेऊन त्याने मित्रासह तिच्यावर अत्याचार केला। तेवढ्यात तिकडे इतर 3 आरोपीही आले आणि त्यांनीही तिच्यावर अत्याचार केला। पीडितेने त्यांना विरोध करण्याचा प्रयत्न केला, आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला, परंतु आरोपींनी तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। शेतात त्यांच्याशिवाय कोणीच नसल्याने पीडितेला कोणाचीही मदत मिळाली नाही। या प्रकरणी तोंड उघडले तर तुला जीवानिशी मारू अशी धमकीही त्यांनी दिली होती। त्यानंतर पीडित तरुणीने तिथून कसाबसा जीव वाचवत पळ काढला आणि तिने घर गाठले। कुटुंबियांना तिने सर्व घडलेला प्रकार सांगितला। त्यांना तर मोठा धक्काच बसला, मात्र त्यांनी हिंमत न हारता पीडितेला पाठिंबा दिला आणि लगेच शेंदूर जनाघाट पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली। त्या आधारे 29 जानेवारी रोजी पोलिसांनी अपहरण व अत्याचाराचा गुन्हा दाखल केला। घडलेल्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी तातडीने तपास सुरू केले आणि त्या 5ही नराधमांना गजाआड केले। मात्र या प्रकारामुळे अमरावती जिल्ह्यात खळबळ माजली आहे।